या क्वेश्चन मध्ये एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ एक्स स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअर आहे, मायनस जी एफ मध्ये मायनस एक्स स्क्वेअर आहे, एक्स नॉट इक्वल टू 3 आणि एक्स इज इक्वल टू 3 जवळ फंक्शन कंटिन्यूस आहेत असं म्हणतात आणि असं के फाइंड करायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ग्रेटेस्ट मध्ये फंक्शन मध्ये फंक्शन कंटिन्यूस येईल अशी के ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, तर आता बघा फंक्शन कंटिन्यूस ऍट एक्स इज इक्वल टू 3 दॅट इज आपल्याला काय माहित काय यायला पाहिजे बघा, लेफ्ट हँड लिमिट 3 मायनस राईट हँड लिमिट अँड एक्झॅक्ट 3 ही व्हॅल्यू सेम यायला पाहिजे. ठीक आहे, तर फंक्शन कंटिन्यूस होईल. तर आता बघा 3 च्या लेफ्टला बघा ही एक्झॅक्ट 3 व्हॅल्यू आली. 3 च्या लेफ्ट कडून जेव्हा अप्रोच करतोय आपण आणि 3 च्या राईट कडून अप्रोच करेन आपण, त्यावेळी अशा टाइप मध्ये बघा आता एक्झाम्पल मध्ये आपण काय करूया समजा की 3 च्या लेफ्टला पुट आपण x इज इक्वल टू 2.9 समथिंग पुट करून बघूया. तर हा एफ ऑफ एक्स जो होईल ना तो जी आय एफ ऑफ बघा एक्स स्क्वेअर दॅट इज 2.9 स्क्वेअर समथिंग 8.61 मायनस ऑफ मायनस 8.61 होईल. तर आता 8.61 चा जी आय एफ जो होईल तो 8 होईल and minus 8.61 चा JF होणार -9 दॅट इज ही व्हॅल्यू 17 येईल. आता राईट हँड लिमिटची व्हॅल्यू एक्स कडे अप्रोच करताना 3.01 आपण व्हॅल्यू पुट केली अँड या फंक्शन मध्ये व्हॅल्यू पुट केली आपण समजा की बॉक्स मध्ये 3.01 समथिंग 9 पॉइंट समथिंग राहील -9 पॉइंट समथिंग राहील. ठीक आहे, करून बघा तुम्ही ट्राय किती. याचा जो जीएफ येईल तो 9 होईल, याचा जीएफ होणार -9 पॉइंट समथिंगचा, लेफ्ट कडे इंटिजर येणार दॅट इज -10 ही व्हॅल्यू 19 येईल. आता ह्या दोन व्हॅल्यू तर सेम येणार नाहीत, म्हणजे फंक्शन तर तुमचं डिसकंटिन्युअस येऊन जाईल. एक्झॅक्ट 3 ला जरी बघितलं आपण तरी बघा याच्यामध्ये 3 पुट केलं तर ही व्हॅल्यू 9 होणार मायनस ऑफ -9 दॅट इज हे 9 -9 18 व्हॅल्यू येऊन, म्हणजे ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या नॉट इक्वल टू येऊन जातील. ओके, असंही हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन जो आहे तो इंटिजरला ब्रेकिंग पॉइंट आहे त्याचा, त्यामुळे तुम्हाला असं कुठलीच केच व्हॅल्यू भेटणार नाही की ते फंक्शन तुम्हाला कंटिन्युअस मिळेल ऍट एक्स इज इक्वल टू 3. दॅट इज ऑप्शन तुमचा काय येऊन जाईल बघा, नो चॉईस ऑफ के मेक्स एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस. कोणत्याही केच्या व्हॅल्यूला तुम्हाला हे फंक्शन कंटिन्युअस करता येणार नाही. समजतंय का बघा, अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये आपण रॅन्डमली व्हॅल्यू घेऊन क्रॉस चेक करू शकतोय की ते फंक्शन कंटिन्युअस आहे का नाही. ठीक आहे.